मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आंदोलक जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या समोर आपल्याला जमल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सकाळी या आंदोलकांना नाश्ता वगैरे असेल, फळांचं वाटप असेल ते केलं जात आहे। अनेक या ठिकाणी गाड्या ज्या आहेत त्या भरून आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या आंदोलकांना या ठिकाणी फळांचं वाटप जे आहे ते केलं जात आहे। फळ असेल, त्यावर पाणी असेल, आंदोलकांना दिलं जात आहे। गेल्या 2 दिवसांपासून आंदोलक जे आहेत ते आझाद मैदान परिसरामध्ये आहेत। राज्यभरातील आंदोलक जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा सीएसटीचा परिसर आहे। या सेल्फी पॉइंट परिसरामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला आंदोलकांच्या गाड्या आणि आंदोलकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळत आहे। आंदोलकांना या ठिकाणी सकाळच्या सुमारास जो नाश्ता आहे त्या नाश्त्याचं देखील वाटप केलं जात आहे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या ठिकाणी वरून जाणार नाही अशा पद्धतीची आंदोलकांनी भूमिका घेतलेली आहे। काल आंदोलकांनी दुसरा मुक्काम केल्यानंतर आज आंदोलकांचा हा तिसरा दिवस आहे। जरांगे पाटील यांचं आझाद मैदानात उपोषण सुरू आहे आणि आपण सीएसटी परिसरामध्ये या ठिकाणी ही जी आंदोलकांची गर्दी आहे ती बघत आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी राज्यभरातील आंदोलक जे आहेत ते या सीएसटी परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। मुंबई महापालिकेसमोरची ही दृश्य पाहत आहोत। मुंबई महापालिका आणि सीएसटी परिसर जो आहे तो सर्व आंदोलकांनी या ठिकाणी भरून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रणित कापसेचा पवन येवले, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।